Samsari Jesu, I love
येतोय आवाज? आवाज येतोय? श्रीराम समर्थ. सध्या या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांचेच कार्यक्रम कॅन्सल झालेले आहेत, पण त्यामध्येच एक आशेचा किरण म्हणून असे प्रत्येक ग्रुप येत आहेत आणि आपल्या कलांचं सादरीकरण करतायत. असाच आजचा आपला हा एक ग्रुप, आपले कलाकार म्हणून या ग्रुपने आपली कला सादर करण्याकरता माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि या ग्रुपला होकार देत, अगदी आनंदाने होकार देत या ग्रुपमध्ये मी सामीलही झाले. श्रोते हो, जे कोणी हा व्हिडिओ बघतायत, लाईव्ह प्रक्षेपण बघतायत, असे माझे सगळे कीर्तनकार बंधू आणि भगिनींनी आपल्या सगळ्यांना वंदन करून, आमच्या गोड साथीदारांना वंदन करून आणि माझे गुरुजी हरिभक्त परायण गंगाधर बुवा व्यास डोंबिवली यांना सुद्धा वंदन करून या कीर्तन सेवेला सुरुवात करते. लाईव्ह प्रक्षेपण असल्यामुळे जर याच्यामध्ये काही अडथळे येत असतील तर तुम्ही ते सांगू शकता. आमचे आयोजक पुढे बसलेले आहेत, ते ऍडजस्ट करतायत. सांगा फक्त. आता आवाज माझा येतोय सगळ्यांना? ओके. नरहरी पंतांचा घेतलेला अभंग. या संसारामध्ये जे सुख आहे असं प्रत्येक मनुष्याला वाटतं. खऱ्या अर्थानं हे सुख आहे का? सुख म्हणजे नेमकं काय? सुखाचा अर्थ काय? कसं आहे, प्रत्येकाच्या मनातल्या सुखाच्या कल्पना या वेगळ्या आहेत. कुणाला कशामध्ये सुख वाटेल सांगता येत नाही. कुणाला असं वाटतं माझं राज्य या सगळ्या जगावरती असावं. काहींना असं वाटतं या घरावरती माझं राज्य असावं, माझं म्हणणं सगळ्यांनी ऐकावं. माझं म्हणणं सगळ्यांनी ऐकावं. प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागणं झालं तर त्यांना सुख वाटतं, आणि जर आपल्या मनाविरुद्ध वागणं झालं तर त्यांना ते दुःख वाटतं. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत. हे जे सुख आपण मानतो हे खरं तर सुख नाहीच. या संसारामध्ये सगळं दुःखच भरलेलं आहे. इतकं दुःख सर्वसाधारणपणे सामान्य माणसांच्याकडे बघितल्यानंतर आत्ताच्या या परिस्थितीनुसार प्रत्येकाला आपण घरात बसलोय म्हणजे त्यांना ते दुःख वाटतंय. काहींना सुखही वाटतंय. ज्या वेळेला सुरुवातीला लॉकडाऊन झालं त्यांना असं वाटलं चला आता बरं झालं, थोडे दिवस का होईना आपल्याला सुखानं घरामध्ये राहता येईल, सुखानं घरामध्ये सगळ्यांसाठी आपल्याला जगता येईल, आपल्या माणसांसाठी जगता येईल, आपल्याला हवं तसं मन मुरादपणे वागता येईल म्हणून सुख सुख वाटायला लागलं. पण काही काळानंतर लॉकडाऊन वाढल्यानंतर मात्र याच सुखाचं रूपांतर दुःखामध्ये व्हायला लागले. किती काळ घरात बसणार? टेन्शन्स वाढले, काळजी वाढली आणि यातून उत्पन्न झालं दुःख. मग मला सांगा, दुःख आपल्या मानसिकतेवरती अवलंबून आहे आणि म्हणूनच हे दुःख आपण थोड्याफार प्रमाणामध्ये कमी करण्यासाठीच आपण लाईव्ह येतोय.
लाईव्ह आपण कार्यक्रम ऐकतोय, युट्यूब वरती कार्यक्रम ऐकतोय, बरेच असे मनोरंजनाचेही कार्यक्रम आपण बघतोय. सामाजिक प्रबोधन होण्याकरता कीर्तनाचे, प्रवचनाचे देखील कार्यक्रम आपण फेसबुक लाईव्ह द्वारे बघतोय. आशेचा किरण घेऊन आलेला हे सुखाचं लक्षण. पण सुख 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 म्हणतात म्हणजे नेमकं काय? संसारामध्ये जे सुख आपल्याला वाटत असतं हे काल्पनिक असतं, क्षणापुरतं असतं, थोडक्यामध्ये असतं. पण आपण ज्या वेळेला भगवंताकडे जातो, भगवंताचं नामस्मरण करतो, जपजाप्य करतो, तर तो आनंद, ते समाधान, ते सुख आणि वेगळंच असतं. आणि म्हणून त्या सुखाला शाश्वत सुख असं म्हणतात. आणि आपण जे संसारामध्ये अनुभवतो हे सुख आणि दुःख, या दोन्ही, या सुख दुःखाला आपण नाशिवंत सुख असं म्हटलं जातं. कारण हे क्षणार्धापुरतं असतं, क्षणापुरतं असतं. आणि म्हणून हे सुख आमच्या नरहरी पंतांनी असं सांगितलं, या संसारीचं सुख कसं आहे तर आळवावरच्या पाण्यासारखं आहे. संसारीचे सुख आळवावरी पाणी, प्राशुनिया कोणी तृप्त झाला. सागरात जल विपुलते आहे, पिण्याजोगे नोहे थेंब एक. सगळे सोयरे जे आहे अगणित, परी संकटात कोणी नोहे. या अभंगाचा सारासार विचार करताना आपल्याला हेच लक्षात येतं, सागरामध्ये पाणी भरपूर आहे. पण जर आपल्याला तहान लागली आणि जर आपण म्हटलं एवढं पाणी इथे पडलेलं आहे, मग त्यातलं एखादं लोटाभर पाणी घ्यायचं आणि प्यायचं, वेडेपणाचं नाही का वाटणार? तसंच आहे. खाऱ्या पाण्याकडनं गोड्या पाण्याची अपेक्षा करणं जसं वेडेपणाचं आहे, तसंच या संसारामध्ये सुख आहे हे सांगणं, हे बोलणं, हे देखील वेडेपणाचंच लक्षण. पण एकच लक्षात ठेवायचं, आता आपली जर पायरी सुखाची असेल तर पुढची पायरी नक्कीच दुःखाची आहे. आणि आत्ताची जर पायरी आपली दुःखाची असेल तर पुढची पायरी आपली नक्कीच सुखाची आहे. आणि म्हणून सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, द्वयमन्योन्य संयुक्तम प्रोच्यते जलपम. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे ठरलेलंच आहे. या सुख दुःखाच्या पायऱ्याच आम्हाला चढायच्या आहेत आणि उतरायच्या आहेत. या जगामध्ये सुख किती आहे आणि दुःख किती आहे याचा जर आपण विचार केला ना, तर आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, सुख किती आणि दुःख किती. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जवा एवढं सुख आणि पर्वता एवढं दुःख या जगामध्ये आहे. आमचे राजा भर्तृहरी त्यांनी काय केलं, आपल्या या जगामध्ये सगळे माणसं सुखी आहेत की नाही, माझी ही प्रजा सुखी आहे की नाही, कोणी दुःखी तर नाही ना, हे बघण्यासाठी स्वतः निघाले. बघूया. आणि म्हणून आपण स्वतः त्यांनी वेश पालटला, राजाचा वेश टाकला, दुसरा वेश परिधान केला आणि घोड्यावरनं निघाले. कशासाठी? तर आपली प्रजा सुखी आहे की नाही, त्यांना कुठला काही काळजी तर नाही ना, कुठली चिंता तर नाही ना, हे बघण्यासाठी म्हणून निघाले. आणि पहिल्या गल्लीमध्ये आले. पहिल्या गल्लीमध्ये आल्यानंतर श्रोते हो, त्यांनी काय बघितलं असेल? आमच्या या राजा भर्तृहरींनी सुंदर श्लोकामध्ये वर्णन केलंय सुख आणि दुःख याचं. काय बघितलं त्यांनी प्रत्येक गल्लीमध्ये? क्वचित विद्वत गोष्टी, क्वचिदपि सुरामत्त कलहः, क्वचित वीणा वाद्यम, क्वचिदपि जहाहेति रुदितम, क्वचित रामारम्य, क्वचिदपि जरा जर्जर तनुः,
न जाने संसारः किममृतमयः किम विषमयः. क्वचित विद्वत गोष्टी. पहिल्या गल्लीमध्ये येऊन बघितलं आमच्या राजांनी तर काय 10-12 अशी विद्वान मंडळी बसलेली होती. चर्चासत्र सुरू होतं आणि चर्चा करून हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं त्यांचं चाललं होतं. मध्ये मध्ये मराठी बोललं की बरं वाटतं, पण सांगायचा हेतू एवढाच आहे. राजाला पहिल्या गल्लीमध्ये बघितलं, विद्वान मंडळी बसली आहेत, शंका कुशंका चाललेल्या आहेत, चर्चासत्र करून प्रश्न सोडवतायत. अशी ही मंडळी बघितलं, आनंद वाटला आणि लिहून घेतलं, जगामध्ये सुख आहे, जगामध्ये सुख आहे, लिहून घेतलं. श्रोते हो, पुढच्या गल्लीमध्ये गेले. पुढे काय बघायला मिळालं? पहिल्या गल्लीत सुख बघितलं, क्वचित विद्वत गोष्टी. पुढच्या गल्लीत क्वचिदपि सुरामत्त कलहः, सुरापान करणारी माणसं. 10-12 माणसं बसलेली गोलाकार आणि मध्ये बरोबर 10-12 बाटल्या. आणि ह्या बाटल्या कधी तोंडाला लावतायत, कधी आपटतायत, एकमेकांच्या 42 कुळांचा उद्धार करतायत, एकमेकांना गाली प्रदान करतायत. मला सांगा काय मिळतं हो यांना सुरापान करून? काय मिळतं? शरीराची परी शरीराची नासाडी, शरीराची परी शरीराची नासाडी, पैशा परी पैशाची नासाडी. मग हे सगळं करत असताना आपल्या आयुष्याचं आपण वाटोळ करतोय, आपल्या शरीराची आपण नासाडी करतोय, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. म्हणतात काय, हे एकदा औषध पोटात गेलं की सगळं विसरायला होतं. पण खरं सांगू का, हे विसरणं हे तात्पुरतं असतं, हे विसरणं तात्पुरतं असतं. आत्ता घेतली, हे औषध घेतलं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा प्रॉब्लेम कमी होणार आहे का? चिंता कमी होणार आहे का? कुठले प्रश्न सुटणार आहेत का? नाही. पण हे त्यांना समजतच नाही. आणि म्हणून ते आपले घेत असतात. आणि अशी ही माणसं असतात ना सुरापान करणारी, ती काय करतात माहितीये का? त्यांना असं वाटतं सध्या या जगाचा राजा मीच, सध्याचा मुख्यमंत्री हे मीच, असं त्यांना वाटायला लागतं. आणि अशा आविर्भावामध्ये ते आणि झालं असं, ही जी माणसं आहेत, ही माणसं स्वतःला अगदी राजा समजतात. एरवी शेळीप्रमाणे असताना हे त्या वेळेला राजासारखे वागायला लागतात. अशी ही माणसं. वाईट वाटलं ही सगळी, हा सगळा प्रकार बघून, ही सगळी मंडळी बघून त्यांना वाईट वाटलं आणि मग काय लिहून घेतलं, या जगामध्ये दुःख आहे, क्वचिदपि सुरामत्त कलहः क्वचित वीणावाद्यम. पुढच्या गल्लीमध्ये गेले तर सुंदर अशी गाण्याची मैफिल बसलेली होती. आणि या गाण्याच्या मैफिलीमध्ये गायक गात होते आणि सगळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. गायक गात होते. काय गात होते? बनत बनाऊं बन नहीं आवे, बनत बनाऊं बन नहीं आवे, हरि के बिना हरि के बिना बनत बनाऊं बन नहीं आवे, बनत बनाऊं बन नहीं आवे, हरि के बिना हरि
संगीत हे असं साधन आहे की ते आनंद तर देतं, पण कधी कधी हेच संगीत औषध सुद्धा बनून येतं. या संगीतामुळे अनेक लोकांच्या तब्येती देखील बऱ्या झालेल्या आहेत. अनेक लोकांच्या तब्येती बऱ्या झालेल्या आहेत. आणि म्हणून संगीत हे औषध सुद्धा आहे. बरं वाटलं. आणि त्यावेळेला मात्र लिहून घेतलं, या जगामध्ये सुख आहे. पुढच्या गल्लीमध्ये गेले. पुढच्या गल्लीमध्ये गेल्यानंतर काय बघितलं त्यांनी? क्वचित वीणावाद्य क्वचिदपि जहाहे तिरुहितम्. एक मनुष्य गतप्राण झालाय आणि त्याच्या भोवतीनं सगळी माणसं बसलेली आहेत. मनामध्ये विचार केला, अरे एकीकडे गाणं ऐकलं, दुसरीकडे रडगाणं ऐकायला आलं. आता पुढे गेले, लिहून घेतलं, जगामध्ये दुःख आहे. पुढे गेल्यानंतर बघितलं, क्वचित रामा रम्या. नुकतंच लग्न झालेली एक स्त्री आपल्या नवऱ्याची वाट बघत उंबऱ्यामध्ये उभी आहे. राजानं तिला बघितलं आणि विचार केला, वाह काय तारुण्य आहे. हे जर तारुण्य रोज उपभोगायला मिळालं तर. जगामध्ये सुखच सुख आहे. लिहून घेतलं, जगामध्ये सुख आहे. पुढच्या गल्लीमध्ये गेले आणि पुढच्या गल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांना काय बघायला मिळालं? क्वचिदपि जराजर जर तनु. 90 वर्षाच्या आजीबाई, ज्यांची आकृतीच धनुष्याकृती झालेली होती, त्यांनी काठी टेकत टेकत पुढं जावं. एकदा भगवंताला सांगावं, भगवंता नाही रे झेपत, आता उचल. बघितलं, वाईट वाटलं आणि लिहून घेतलं, जगामध्ये दुःख आहे. आणि हे सगळं बघत असताना राजाच्या लक्षात आलं, एका ठिकाणी सुख बघितलं तर दुसऱ्याकडे दुःख बघितलं. परस्पर विरोधी चित्र बघण्यामध्ये आलं. आणि म्हणून त्यानं विचार असा केला, न जाने संसार हा किम अमृतमय हा किम विषमय. म्हणजे हा संसार नेमकं अमृतमय म्हणजे सुखमय आहे की विषमय म्हणजे दुःखमय? नेमका आहे तरी कसा? हा संसार समसमान आहे. खऱ्या अर्थानं समसमान नाहीच. दुःख जास्त, सुख कमी. आणि म्हणून या संसारातलं सुख हे कसं आहे? आळवावरच्या पाण्यासारखं असलेलं हे सुख. आणि म्हणूनच या नाशिवंत सुखाच्या मागे लागण्यापेक्षा आम्ही काय केलं पाहिजे? सध्याची परिस्थिती लॉकडाऊनची, या संसारामध्ये सुख, आम्हाला सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे म्हणून सगळ्यांच्याकडे जातो, काही ना काहीतरी मागतो. पण याच लॉकडाऊन मध्ये होतं काय? अनेकांनी कोट्यावधी रुपये दिले, पण ते काही जणांपर्यंत पोचलेही नाहीत. आणि काही जणांनी मात्र आपलेच खिसे भरून घेतले. मला राजकारणात शिरायचं नाही, पण झालंय असं, कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं. काही ठिकाणी काही माणसं खऱ्या अर्थानं आपल्या पदरचाच पैसा खर्च करून लोकांना मदतीचा हात देत आहेत. या लॉकडाऊन मुळे आपल्याला एक चांगली शिकवण मिळाली. बऱ्याच वर्षानंतर जे आपले आजी आजोबा आपल्याला सांगायचे, आपले आई वडील आपल्याला आधी सांगायचे, ते आता आपल्याला लक्षात येतंय, या लॉकडाऊन मुळे शिकायला मिळतंय. ती म्हणजे आपल्या माणसांसमवेत चांगलं जरा, त्यांच्याशी चांगलं राहा, काटकसरी न राहा. वाचवलेला पैसा आपल्याला याच कार्यामध्ये उपयोगी पडतो, हेही आपल्याला याच्यामधून शिकायलाही मिळालं. आणि अशाच अर्थानं आम्ही काय करायचं? ही सगळी सेवा करायची, ही भक्ती, हे नाम, ही सेवा भगवंतापर्यंत पोहोचवायची. आणि आम्ही आपलं पुण्य पदरात पाडून घ्यायचं आणि या सुखाचा अनुभव घ्यायचा.
म्हणजे मग हे सुख भगवंतापर्यंत पोचतं आणि ते शाश्वत सुख म्हणून मान्यही केलं जातं. म्हणून श्रोते हो, संसारातलं सुख जे आहे हे आळवावरच्या पाण्यासारखं असून भगवंतापर्यंत पोचण्याचं जे सुख आहे हेच शाश्वत सुख आहे. म्हणून त्याच्या पाठीमागे लागा, कारण आमचे नरहरिपंत म्हणतात संसारीचे सुख आळवावरचं पाणी हो, संसारीचे सुख आळवावरचं पाणी हो, संसारीचे कीर्तनाच्या संप्रदायाप्रमाणे अर्धा मिनिट भगवंताचं स्तवन करूया आणि मग आपल्याला उत्तरांगाकडे वळायचं. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित 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 पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. खऱ्या अर्थानं या संसारामध्ये सुख नाही हे कुणाला कळलं होतं. काशी क्षेत्र, या काशी क्षेत्रामध्ये भगवंतांचे लाडके भक्त होते तुलसीदास. एक दिवस हे तुलसीदास काशीमधून अयोध्येला रामांना भेटण्याकरता म्हणून गेले, रामांचं दर्शन घेण्याकरता म्हणून गेले. झालं असं, रामांचं दर्शन घेतलं, समोर बसले, रामांची स्तुती केली, रामांची स्तुतीही केली. आपदाम अपहरतारं दातारं सर्वसंपदं लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमः. रामांची स्तुती केली, नमस्कार केला आणि कोणी आपल्या मंदिरामध्ये नाही, आजूबाजूला नाही हे बघितलं आणि मूर्त रूपात
रामचंद्रजी तुलसीदासांशी बोलायला लागले आणि म्हणाले, तुलसीदासा, बरं झालं तुम्ही इथे आला. मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तुमच्यासारखाच चांगला, माझ्यावर विश्वास असणारा, अनुभवी असा कोणी संत तुमच्या पाहण्यामध्ये आहे का? काय बोलताय देवा तुम्ही? अहो, तुम्ही तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, तर मग तुम्हाला माहित नाही त्याचं काय आहे? त्याचं काय आहे? एक संतांनी दुसऱ्या संतांचं वर्णन करणं हे जास्त चांगलं वाटतं ना. एकाच प्रोफेशन मध्ये राहून एक जण दुसऱ्याला कधीही चांगलं बघत नाही, नेहमी पाण्यातच बघत असतो. मग संतांनी संतांचं वर्णन करणं ऐकायला जरा चांगलं वाटतं. ऐकायला चांगलं वाटतं. सांगा, आहे का कोणी असं? तुमच्यापासून काय लपवणार देवा? पण ठीक आहे, सांगतो. आमच्या काशी क्षेत्रामध्ये तुमच्यावर विश्वास असणारा, डोळे झाकून विश्वास ठेवणारा असा एक संत एक नाही चुकलो देवा, दीड. तुमचा दीड भक्त आहे. दीड? एक तरी म्हणा, नाहीतर दोन तरी म्हणा. दीड काय प्रकार आहे? दीड काय प्रकार? त्याचं काय आहे? दीड मी म्हंटल याच्याकरता तुमचा निस्सीम असलेला भक्त, ज्यांना संत म्हणून आपण ओळखतो, संत कबीर, संत म्हणून ओळखतो. पण हा जो भक्त आहे हा अर्धा भक्त आहे. आणि या कबीरांचा जो मुलगा आहे, या मुलाचं नाव आहे कमाल. हा कमाल, ज्यानं परमार्थामध्ये देखील कमाल केलेली आहे, त्यांनी त्याचं नाव सार्थकी लावलेलं आहे, सार्थक केलं आहे त्याच्या नावाचं. असा हा कमाल, हा पूर्ण भक्त आहे. कसा बरं? आणि त्या वेळेला आमच्या तुलसीदास महाराजांनी सांगितलं, कबीर नामक भगत तुम्हारो, कबीर नामक भगत तुम्हारो, उनका बेटा कमाल कमाल, उनका बेटा कमाल कमाल, कबीर नामक भगत तुम्हारो, कबीर नामक. कबीर नावाचा अर्धा भक्त आणि त्याचा मुलगा, त्यांचा मुलगा जो आहे त्याचं नाव आहे कमाल, हा पूर्ण भक्त आहे. कसं सांगतो? कबीर महाराज आपल्याला माहितीये, मागावर बसतात, शेले विणतात, गरीब असलेली परिस्थिती, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे एक गाय आहे आणि या गायीला चारा आणण्याकरता कबीर महाराजांनी आपल्या मुलाला म्हणजे कमालाला असं सांगितलं, बाळा एक काम करशील का?
आपल्या गायीसाठी जरा ताजं ताजं असं गवत घेऊन येशील का? चारा घेऊन येशील का? चारा घेऊन येशील का? हो, आणेन ना बाबा. ठीक आहे. आणि त्या वेळेला मात्र यांनी काय केलं माहितीये? हा गेला, हातामध्ये खुरप घेतलं, विळा घेतला आणि असा हा कमाल खुरप घेऊन विळा घेऊन तिथून निघाला. आणि मग काय हो, मग काय, तिथून गेल्यानंतर मात्र गवत कापण्याकरता निघालेला हा कमाल त्यानं बघितलं. अर्थात सकाळची वेळ होती, दव पडलेलं होतं. या दवबिंदूंमुळे हे जे दवबिंदू या गवतावरती दिसत होते, हे दवबिंदू त्यानं बघितलं. पण या कमालाला असं वाटलं की माझ्या हातातला विळा पाहून आणि खुरप पाहून हे गवत रडायला लागलं की काय. कदाचित हे गवत घाबरलं असेल मला, म्हणून रडत असेल. खाली बसला, त्या गवतांवरनं हात फिरवायला लागला, या गवतांना कुरवाळायला लागला आणि म्हणाला, हे गवतांनो, काळजी करू नका. तुम्ही घाबरलाय का? तुम्ही घाबरलाय का माझ्या हातातलं खुरपं आणि विळा बघून? पण मला आता समजलंय, ज्याप्रमाणे मला लागल्यानंतर, एखादी जखम झाल्यानंतर मला जसा त्रास होतो, मला जसं दुखतं, तसंच तुम्हालाही त्रास होत असणार, जखमा होत असणार. आणि म्हणूनच काळजी करू नका, घाबरू नका, मी तुम्हाला कापणार नाही. आणि असं म्हणून तो विळा आणि खुरप घेऊन पुन्हा तसाच माघारी आला. आणि कबीर महाराजांनी बघितलं, विचारलं, बाळा, अरे काय झालं? तू गवत आणलं नाहीस, चारा नाही आणलास आपल्या गायीसाठी? बाबा, तुम्ही रागावणार नाही ना? तर मी तुम्हाला एक सांगतो. काय? बाबा, अहो मी गेलो होतो तिथे गवत कापण्याकरता, पण विळा घेतला, खुरप घेतल्यानंतर ते गवत रडायला लागलं हो, जणू मला असं सांगत होतं की मला कापू नका. आणि म्हणून मी खाली बसलो, भय देऊन आलो. मी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला कोणी मारणार नाही, असं म्हणून मी तिथून निघून आलो. बाबा, तुम्ही माझ्यावर रागावलाय का हो? बाबा, तुम्ही माझ्यावर रागावलाय का हो? कबीर महाराज उभे राहिले, एकटक त्याच्याकडे पाहत राहिले, सुन्न झाले त्याचं हे भाषण ऐकून. आणि म्हणाले, बाळा, अरे आजपर्यंत मी सगळ्यांना सांगत होतो प्राणी मात्रांवर दया करा वगैरे, पण आता मात्र तू तुझ्या नावाप्रमाणे या परमार्थामध्ये कमाल केलीस. अरे या निसर्गावरती सुद्धा प्रेम करा, हे तुझ्यामुळे आज मला कळलंय. तुझं नाव तू सार्थक केलंस, तुझ्या नावाचं सार्थक केलंस. बाबा, पण तुम्ही माझ्यावर रागावला नाही ना? नाही रे बाळा, नाही रागावलं. आणि असं म्हणून हे सगळं संभाषण तुलसीदासांनी प्रभू रामांना सांगितलं. आणि रामांनी हे ऐकलं, त्यांचेही डोळे पाणावले, डोळ्यांच्या कडा ओलावल्या. तुलसीदास महाराज सांगतात, देवा, या कबीर कमालांना एकदा दर्शन द्या, एकदा त्यांना दर्शन द्या. पाहिजे तर तुम्ही त्यांची परीक्षाही घ्या, चालेल, पण त्यांना दर्शन द्या. अहो, तुमच्या भेटीसाठी आसूसलेत होते, आसूसले. तुमच्यावर अगदी नितांत प्रेम आहे त्यांचं, नितांत प्रेम. आणि असं म्हणून श्रोते, त्यांनी काय केलं? तुलसीदासांनी त्यांना कबीरांबद्दलची सगळी माहिती सांगितली आणि भगवंताला नमस्कार करून तिथून निघून गेले. आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्रजींनी निर्णय घेतला. कसला? जायचं आणि या कबीर आणि कमालाला भेटायचं, त्यांना दर्शन द्यायचं, त्यांना आशीर्वाद द्यायचा, त्यांना वर द्यायचा. पण असाच नाही, त्यांची परीक्षा घ्यायची, नेमकं ते काय करतात हे जाणून घ्यायचं. आणि त्या वेळेला
त्यांनी निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्याप्रमाणे अशा याच रूपामध्ये न जाता त्यांनी वेश पालटला. आणि वेश कुठला घेतला तर साधूचा. कसं आहे ना, या साधूच्या वेशामध्ये आपल्याला कोणी ओळखणार नाही आणि त्या वेळेला साधूचा वेश घेतला. बरं एकटे नाही बरं का, हे पंचायतन सुद्धा होतं त्यांच्या बरोबर. पंचायतन सुद्धा होतं आणि आणखीन सगळी वानरसेना बोलावली. या वानरसेनेला सुद्धा साधूचं रूप दिलं आणि सांगितलं आपल्याला अयोध्येतून काशी क्षेत्राला जायचंय, माझ्या लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी जायचंय. पण जाणवू द्यायचं नाही की मी तुमच्या बरोबर आहे आणि मी देव आहे, हे जाणवू द्यायचं नाही. जसे आम्ही तसेच तुम्ही, असं सगळे एकत्र जायचं असं सगळं ठरलं. आणि त्याप्रमाणे हे सगळं झालं, ठरलं. वेश पालटला, कफनी घातली, कमरेला चिमटा अडकवला, दाढी जटाभार, अंगावरती भस्माचे पट्टे आणि हे सगळे साधू निघाले. जाता 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 भगवंताचं नामस्मरण करत निघाले. भगवंताचं नामस्मरण करत निघाले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्या वेळेला श्रोते हो हे निघाले. पण जाता जाता वाटेमध्ये ज्या धर्मशाळा लागल्या, जी मंदिरं लागली, तिथे ते थांबायचे, उपदेश करायचे, तुलसीदासांचे दोहे गायचे, उपदेश करत बसायचे. सगळेजण एकत्र जमा व्हायचे आणि यांनी प्रवचनाला सुरुवात करायची. प्रभू रामचंद्रजी मुख्य त्यातले, त्यांनी प्रवचनाला सुरुवात करावी. आणि प्रवचन कशावर? तुलसीदासांच्या दोह्यावर. जिनू हरी कथा सुनी नहीं काना, श्रवण रंध्र अहि भवन समान. ज्यांनी भगवंताची हरी कथा ऐकलीच नाही, भगवंताचं नामस्मरण केलं नाही, भजन कीर्तन ऐकलं नाही, त्यांचे हे कान नसून उंदीर घुशी राहण्याची बिळ आहेत, असं त्यांनी सांगावं. आणि हा उपदेश करून पुन्हा पुढे जावं. आणि पुन्हा एका धर्मशाळेमध्ये राहून त्यांनी पुन्हा प्रवचन वगैरे करावं. तिथून असा प्रवास करत 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 काशी क्षेत्रामध्ये येऊन दाखल झाले. काशी क्षेत्रावरती आल्यानंतर गंगेचं दर्शन घेतलं, गंगा मातेला वंदन केलं, स्नान केलं आणि त्यानंतर तिला वंदन करून भगवान कैलासनाथांची आराधना केली, प्रार्थना केली आणि त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरी हरा गिरिजावरा, गौरी हरा गिरिजावरा, विपदा हरा शशि शेखरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. कैलासनाथांची स्तुती करायला सुरुवात केली. श्रोते हो, असंच आहे हो, कैलासनाथांनी रामांची स्तुती करावी आणि रामांनी कैलासनाथांची. गंगेवर येऊन गंगेला वंदन करून गंगेमध्ये स्नान करून. श्रोते हो, आज खरं तर गंगा दशहराची आज समाप्ती आहे आणि म्हणून गंगेचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून गंगेवरती आल्यानंतर त्यांनी गंगेचं स्मरण केलं, गंगेमध्ये स्नान केलं आणि तिथून एका मंदिराच्या पायथ्याशी येऊन बसले. कुठं बरं राहायचं हा विचार करत असताना सगळे
त्या काशी क्षेत्रामधले सगळे जण जमा झाले. आपल्या गावामध्ये भरपूर संन्याशी आलेत, साधू आलेत, म्हणून सगळ्यांनी एका ठिकाणी त्यांचा राहण्याचा, त्यांचा मुक्कामाचं ठिकाण त्यांनी ठरवलं. आणि तिथे मात्र त्यांना मुक्कामाला ठेवलं. त्यांचा मुक्काम तिथे राहिला. आणि झालं असं की तिथे त्यांचा मुक्काम पडला. सगळीकडे बातमी पसरली. तसं कबीर महाराजांच्याही कानावरती ही बातमी गेली, कमालाच्या कानावरती गेली. आणि काशी क्षेत्र सगळेजण यांचं दर्शन घेण्याकरता तिथे आले. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी बघितलं ही सगळी साधू मंडळी, या साधू मंडळींच्या समोर कोणी फळं ठेवतंय, कोणी धान्य ठेवतंय, कोणी नमस्कार करून जातंय. हे बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये आलं आपणही काहीतरी करावं. हा विचार त्यांच्या मनामध्ये होता. आणि त्याच वेळेला यांचं दर्शन घेण्याकरता, त्यांचं प्रवचन ऐकण्याकरता सगळी मंडळी जी बसलेली होती. आणि आमच्या प्रभू रामांनी प्रवचनाला सुरुवात करावी. तुलसीदासांचे दोहे गावे. जो तुम आयो जगत मोह, जग हासे तुम रोय. जब तुम ऐसी अब तुम ऐसी करनी करो, पीछे घसे न गोय. सियावर रामचंद्र रघुपति, सियावर रामचंद्र रघुपति, सियावर राजा विराज रामचंद्र महाराज की. जो तुम आयो जगत मोह, जग हासे तुम रोय. तुम्ही जगामध्ये आला, मुलगा झाला म्हणून सगळे जण हसायला लागले. पण तुम्ही जन्माला आल्यानंतर रडता. मूल जन्माला आल्यानंतर रडतं आणि त्यानं रडायलाच लागतं. नाही रडलं तर डॉक्टर त्याला उलटा टांगतात, दोन्ही पाय हातामध्ये घेऊन, आणि त्याला रडवतात पाठीवरती चापट्या मारून. तुम्ही रडत होता पण बाकीचं सगळं जग हसत होतं. पण आता तुम्ही असं काहीतरी कार्य करा की तुम्ही जरी जिवंत नसाल, तुम्ही गेल्यानंतर सुद्धा कीर्ती रूपानं तुम्ही मागे उरला पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. असं काहीतरी कार्य करून जा की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमच्या आठवणीमध्ये ही माणसं रडली पाहिजे. असं काहीतरी कार्य करा. सांगितलं. हे सगळं सांगून हे सगळे उपदेश संपले, प्रवचन संपलं. कबीर महाराज घरी आले. आणि घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला त्यांनी सांगितलं, आपण ह्या सगळ्या साधूंना घरी बोलवायचं का जेवायला? हो, बोलवूया ना, पण आधी त्यांच्या खाण्यापिण्याची आधी सोय केली पाहिजे, मगच त्यांना बोलवायला पाहिजे असं सांगितलं. काय करावं? आधी सोय करा मग बोलवा असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेला मात्र तिचं हे म्हणणं बरोबरही होतं. हे त्यांच्याही लक्षात आलं, आपल्याला तिथे खायला काही नाही तर आपण त्यांना काय खायला घालणार, हा विचार त्यांचा अगदी बरोबर होता. विचार मनामध्ये केला आणि झालं असं, त्यांच्या डोक्यातून मात्र हे काही जायला तयार नाही. साधूंना आपण घरी बोलवावं, काय करावं त्यासाठी असा विचार करत त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी गेले, प्रवचनाला गेले आणि साधूंना सांगितलं, उद्या तुम्ही आमच्याकडे जेवायला या. साधूंनी उघडपणे कबीरांना सांगितलं, काय आहे, आम्ही यायला तयार आहोत, पण आम्ही फक्त 5 जण नाही आहोत, आमच्या बरोबर हे आणखीन 100 साधू आहेत. मग तुम्ही घालू शकाल एवढ्या सगळ्यांना जेवायला? मी कोण जेवायला घालणार हो?
आम्ही काय कुणाचे खातो, प्रभू राम आम्हाला दे. तो राम आहे ना, तो बघून घेईल काय करायचं ते. आणि असं म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना जेवणाचं आमंत्रण देऊन मोकळे झाले. आणि घरी आल्यानंतर मात्र त्यांचं चित्त थाऱ्यावर नाही. हे उद्या सगळे जण येतील, आपण काय करायचं, यांना काय जेवायला द्यायचं, हा विचार मनामध्ये सतत डोकावत होता. त्यांनी आपला मुलगा जो आहे कमाल याला बोलावलं आणि त्याला सांगितलं, बाळा, अरे तू जरा माझ्या बरोबर बाहेर येतोस का, मला तुझ्याशी जरा बोलायचंय, येतोस का. आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणाला, चालेल बाळा, त्याचं काय आहे, आपल्याकडे ना उद्या संत सगळे जेवायला येणार आहेत. हो बाबा, खरंच आपल्याकडे उद्या सगळे जेवायला येणार आहेत. असं अगदी उत्कंठा त्याला एवढी लागली होती, उत्सुकता एवढी लागली होती. आमचा हा कमाल बाबांना म्हणत होता, बाबा खरंच ते आपल्याकडे जेवायला येणार आहेत. पण बाबांनी सांगावं, बाळा ते खरंच आपल्याकडे जेवायला येणार आहेत, पण झालंय असं, आपण त्यांना उद्या जेवायला द्यायचं काय, हा प्रश्न माझ्या समोर होता. तुझ्या मदतीनं काहीतरी करावं असं मला वाटतंय, म्हणून मी तुला इथे बोलावलंय. आणि हे बघ, आपल्या हे दोघातलं संभाषण तुझ्या आईला कळू देऊ नकोस बरं का. आपण जे दोघं जण काय बोलतोय ना, हे तुझ्या आईला सांगू नकोस. बरं बाबा, नाही सांगणार, पण आपण काय करायचं सांगा. सांग. आपला जो वाणी आहे ना, याच काशी क्षेत्रामध्ये जो वाणी होता, या वाण्याचं नाव सुद्धा तुलसीदासच होतं. तर या तुलसीदास वाण्याकडे आपण जायचं. उधार तर तो आपल्याला काही देणार नाही, कारण आपलं कर्ज अजून पेंडिंग आहे. आपण आधीच कर्ज त्याचं दिलेलं नाही म्हटल्यानंतर आपल्याला तो आणखीन सामान काही देणार. मग आता आपण नाही काही करू. आणि झालं असं, कबीर महाराजांनी आपल्या कमालाला, आपल्या मुलाला असं सांगितलं की तू एक काम कर, आपण दुकानाच्या मागच्या बाजूला सामान लागेल तेवढंच सामान तू घेऊन यायचं. आणि मग एवढंच सामान तू घेऊन यायचं असं सांगितलं. आणि त्यावेळेला मात्र तो म्हणाला, बाबा म्हणजे आपण चोरी करायची, इलाज नाहीये बाळा त्याला. पण आपण आपल्यासाठी काही घेत नाहीये ना, त्या साधूंसाठी घेतोय. असं म्हणून त्याने होकार दिला. गेला, मोठं छिद्र पाडलं, आतमध्ये गेला. साधूंना लागेल एवढंच तांदूळ, तूप, तेल, डाळ, रवा, साखर एवढंच घेऊन आला. साधूंपुरतच घेऊन आला. ते बाबांकडे दिलं आणि बाबांनी पुढे नेऊन ठेवलं, आपल्या दरवाजामध्ये नेऊन ठेवलं. आणि त्याच वेळेला झालं असं कबीर महाराजांनी सांगितलं, बाळा आता पटकन ये बाहेर, पटकन ये. पण बाबा, अहो त्या तुलसीदास वाण्याला जाग करायला पाहिजे. अरे काय वेळ आहेस का तू, त्याला कसला जागा करतोयस, आपल्याला पकडतील ना, आपण चोर ठरू. ते काय म्हणतील, इथे एरवी तुम्ही देवदेव करता, संत म्हणवता, नामस्मरण करता, प्रवचन करता, कीर्तन करता आणि रात्री चोऱ्या करता असं म्हणतील ते. त्यापेक्षा तू गुपचूप निघून ये बाहेर, चल आपल्याला पटकन जायचंय. पण बाबा, अहो आपण हे जे भगदाड पाडले, चोरांनी याचा फायदा घेतला तर काही चोर तिथे येतील आणि या वाण्याचं सगळंच सामान लुटून नेतील. मग आपल्यामुळे त्याचं नुकसान नाही का होणार. अरे बाबा, तुला कसं समजावू, तू ये लवकर बाहेर. नको बाबा, त्याला एकदा जागा करतो आणि मी धावत येतो, तुम्ही काही काळजी करू नका. आणि असं म्हणून हा गेला. या तुलसीदास वाण्याच्या कानापाशी मोठ्याने ओरडला, चोर 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 असं ओरडला. आणि तिथून धावत आला. या भगदाडातनं आता तो बाहेर जाणार
तुलसीदास वाण्यानं काय केलं, भरा 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 गेला. आपल्याकडचं काही सामान काही गेलं का, तर लहान मुलाचे पाय दिसतात. तो बाहेर जात असताना या तुलसीदासांनी त्याचे पाय पकडले. तो पूर्ण बाहेर जाऊच शकला नाही. पाय पकडले. असं आहे काय, छोटा चोर आहे काय, बघतोच आता तुला. आणि म्हणून त्याचे पाय त्यांनी दोऱ्यांनी बांधले आणि ती दोरी दुसरीकडे खुंटीलाही बांधून ठेवली की जेणेकरून हा आता बाहेर पडूच नाही. कबीर महाराज म्हणतात, बाळा ये ना बाहेर. बाबा मी कसा येऊ, वाण्यानं मला बांधून ठेवलंय, वाण्यानं मला बांधून ठेवलंय, बाबा मी कसा येऊ. सांगितलं होतं ना तुला, सांगितलं होतं ना तुला, तू असं करू नकोस. पण बाबा त्याचं नुकसान झालं असतं. हा वाणी विचार करत होता. लहान चोर आहे, पोरगा आहे, म्हणजे नक्कीच गोळ्या चॉकलेट बिस्किट वगैरे असंच काहीतरी गेलं असेल. उद्याला बघूया, बांधून तर ठेवलाय. आणि मग पुन्हा तुलसीदास वाणी हा झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघायचं हा विचार त्यानं केलेला होता. पण इकडं मात्र झालं असं, आमच्या कबीर महाराजांनी या कमालाला बाहेर काढण्याचा प्रयत्न ते करत होते. अरे बाळा लवकर ये रे, उजाडायची वेळ झालीये. बाळा लवकर ये रे. बाबा मी काय करू, मला नाही येता येत. पण एक काम करा, तुम्ही जा, हे सामान घेऊन तुम्ही इथून निघून जा असं सांगितलं. आणि कबीर महाराज म्हणाले, अरे बाळा लोकांनी तुला बघितलं, ओळखलं तर आपण काय करणार. बाबा एक पर्याय आहे त्याच्यावर. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझं शिरकमल कापून टाका, माझं मस्तक कापून टाका, माझं मस्तक कापून टाका. अरे काय बोलतोयस तू, काय बोलतोयस. मस्तक कापून टाका. आज मुंगी सुद्धा मारली नाही रे, आणि माझ्या पोटच्या गोळ्याचं मस्तक मी कापून टाकू, माझ्या मुलाचं डोकं मी कापू. काय वेळ लागलंय तुला. नाही नाही ते असं काही होणार नाही. बाबा आपल्याकडे पर्याय नाही, नाहीतर मग उद्या साधू येणार नाहीत आपल्याकडे आणि आपल्याला पाप लागेल, आपण त्यांना जेवायला नाही घातलं तर. पर्याय हाच आहे. एकदा का मस्तक कापलं ना की मग हा कुणाचा मुलगा आहे, हे कुणाचं घड आहे हे कळणारच नाही लोकांना. म्हणजे साधूही येतील, साधू जेवण करूनही जातील आणि मग मात्र आपल्याला तेवढंच पुण्य मिळेल आणि मला त्याचाही आनंद मिळेल. या साधू संतांच्या पायी माझा जीव गेला असं मलाही बरं वाटेल, मलाही आनंद मिळेल असं म्हटलं. नाही रे बाळा, मला कोणी चोर म्हटलं तरी चालेल, पण माझी काही हिंमत होणार नाही. आणि असं म्हणून नाईलाज झाला. कमालानं हट्ट धरला. बाबा माझा ऐका, उजाडायची वेळ जवळ आलेली आहे, उजाडायला लागलंय, लोक बाहेर यायच्या आधी आपल्याला हे सगळं काम करायचंय. आणि असं म्हणून कबीर महाराजांनी शस्त्र हातामध्ये उचललं आणि आता मस्तकावरती फिरवणार एवढ्यात त्याने हाक मारली, बाबा बाबा जरा थांबा. बाळा भीती वाटते ना रे तुला, भीती वाटतेय ना तुला. काळजी करू नकोस, राहू दे, मी नाही मारत तुला. नाही नाही बाबा तसं नाही, मला हे सांगायचंय, माझी आई, माझी लाडकी आई, जिनं माझ्यासाठी काही करावं, मला डावलून तिने एक घास सुद्धा खाल्लेला नाही, तिला, तुम्हाला आणि त्या साधूंना शेवटचा एकदा नमस्कार करतो. आणि आता म्हणाले खुशाल चालवा. शस्त्र चालवलं, हे मस्तक घेतलं, आतमध्ये माळ्यावरती एका पेटीमध्ये बांधून ठेवलं, एका फडक्यामध्ये. आणि सकाळ झाल्यानंतर बायकोनं बघितलं दरवाजामध्ये आपल्या धान्य आहे. कबीर महाराज काहीही झालं नाही अशा आविर्भावामध्ये एका जागी बसून एका जागी झोपून गेले होते. ऐकलं का, ऐकलं का, आपल्या दरवाजामध्ये धान्य आले, तुम्ही बघितलं का. आलं ना, काळजी करू नकोस. आता या सगळ्या संतांना आपण जेवायला घालू. मी म्हंटल ना तुला, रामाची कृपा आहे, राम आहे तो, राम प्रत्येकाच्या जेवणाची सोय करतो. हो हो काळजी करू नका. पण काय हो, सकाळपासून कमाल कुठे दिसला नाही.
बराच वेळ झाला, कमाल काही येईना. असेल इकडे तिकडे कुठेतरी खेळायला गेला असेल, मित्रांबरोबर गेला असेल. या आविर्भावामध्ये ही अगदी स्वयंपाकाला लागली. थोडा वेळ गेला आणि थोड्या वेळानंतर स्नान संध्या आटली. ही सगळी साधू मंडळी तिथे आली. सगळ्यांनी आनंदामध्ये भजन करून भोजनही केलं. पण तरी सुद्धा कमाल काही आला नाही. आई मात्र इकडे काळजीमध्ये होती, चिंतेमध्ये होती. काय हो, अजून आपला कमाल कसा आला नाही? साधू महाराजांनी विचारावं, काय हो, तुम्हाला एक मुलगा आहे ना? हो तर आहे ना. आणि माझ्यापेक्षा जर त्याला आधी माहित असता ना, तर तो तुमच्या इथून हल्लाच नसता. त्याला आधी माहिती असतं ना, तर तो इथून हल्लाच नसता. तो गेलाच नसता कुठे तुम्हाला सोडून. येईल हो, येईल. पण तरी पण आलेला नाही. अशा याच्यामध्ये त्यांची जायची वेळ जवळ आली आणि ही सगळी साधू मंडळी निघाली. आणि कबीर महाराज तिथून निघालेले होते या साधूंच्या बरोबरीनं त्यांना त्यांच्या मुक्कामी सोडण्याकरता. आणि इकडे मात्र आई वाट बघतीये. आणि झालं असं, या तुलसीदास वाण्याने याचं धड बघितलं. राजाकडे तक्रार केली. हे धड कोणाचं धड आहे? कोण मुलगा आहे हा? कोण आहे हा? असं म्हणून काही असू देत कोतवालाला बोलावलं आणि हे धड तरी पण त्याला सुळावर द्यायचं असं ठरवलं. सुळावर चढवलं. पण साधू संत सगळे तिथे येत असताना या सुळावरच्या या धडानं, गतप्राण झालेल्या धडानं सुद्धा हात जोडावे. साधूंच्या समोर हात जोडावेत. साधूंनी बघितलं. अर्थात प्रभू रामचंद्रजी हे सगळं जाणत होते. हे साधू हे सगळं त्यांना माहित होतं. अंतर्ज्ञानानं त्यांना सगळं काही कळलं होतं. पण हे सगळे साधू जेवावेत म्हणून ह्यांनी केलेला हा प्रयत्न, त्यांनी दिलेलं हे बलिदान, हे मात्र त्यांच्या डोक्यातून जात नव्हतं. कबीर महाराजांना विचारलं, काय हो, हा मुलगा कोण आहे? आता साधू महाराजांशी खोटं कसं बोलणार? आणि म्हणून कबीर महाराजांनी सांगावं, साधू महाराज खरं सांग, हा माझाच मुलगा आहे. आणि आपल्या सगळ्यांना जेवायला मिळावं म्हणून त्यांनी हे बलिदान दिलंय. झालेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती घातला आणि साधूंनी सांगितलं, जा त्याचं मस्तक घेऊन या. आणि त्यावेळेला त्यांचं मस्तक घेऊन आले. हे मस्तक या कबीर महाराजांच्या बायकोनी बघितलं आणि चक्कर येऊन पडली. घाबरू नकोस, या साधू महाराजांनी हे मस्तक आपल्याला घेऊन बोलवलंय. झालेला सगळा प्रकार आपल्या बायकोच्या म्हणजे पत्नीच्याही कानावरती घालून ठेवला होता. आणि ते बघितलं मात्र आले समोर. सुळावरती दिलेला हा मुलगा, त्याला खाली काढण्यात आलं. हे शिरकमल त्याच्या धडाजवळ जोडण्यात आलं. नुसता हात फिरवला. आशीर्वादानं, मंत्रानं त्याचं शिरकमल त्या धडाला चिटकलं गेलं. जसं काही झालंच नाही. अशा या आविर्भावामध्ये त्याच्या शरीरामध्ये संजीवनी घातली. आणि झोपेतून उठावा तसा हा बाळ उठून बसला. हात जोडले आणि म्हणाला, रामा, मी ओळखलंय तुम्हाला. मला माहितीये तुम्हीच साधू रूपाने आमच्याकडे आला होता. मला माहितीये. पण हे राम आहेत, राम लक्ष्मण हे सगळे जण या कबीरांना आणि कमालांना, या तिघांनाही मूळ रूपामध्ये दिसत होते. पण बाकीच्यांना मात्र सगळे साधूच दिसत होते. कबीर महाराजांनी नमस्कार केला आणि त्यावेळेला कमालानं सांगावं, हे देवा, परमेश्वरा, भगवंता, तू अनादी आहेस, अनंत आहेस. तुझ्या पुढे काय लपणार आहे? तुला सगळं माहिती आहे. तुला भेटूनही मी आलोय. मी अपराधी आहे, पण तू मला क्षमा कर. आणि म्हणून भगवंताकडे प्रार्थना, हे आदिमा, हे अंतिमा, हे आदिमा, हे अंतिमा, हे
भगवंता परमेश्वरा, हे जे काही मागितलं ते सगळं तू दिलंयस, अजून तुझ्याकडे काय मागायचं? अरे माती तूच आहेस, आकाशही तूच आहेस. काय काय सांगितलं हो आमच्या या कमालानं भगवंताला. या मातीचे आकाश तू, या मातीचे आकाश तू, शिशिरात या मधुमास तू, शिशिरात या मधुमास तू, देसी मृता तू अमृता, देसी मृता तू अमृता. देसी मृता तू अमृता पुरुषोत्तमा. परमेश्वरा, या मृताला तूच अमृत दिलंस म्हणून मी आज जिवंत आहे. पण मला क्षमा करा. आणि खरं सांगू का, अहो हे फक्त माझ्याकडनंच नाहीये बरं का. खऱ्या अर्थानं तुम्हाला जेवायला कोणी घातलं माहितीये? हा जो तुलसीदास वाणी आहे ना, हे त्याच्याकडचं असल्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्हाला भोजन हे त्यानं दिलंय. तेव्हा तुम्ही त्याचंही कल्याण करावं असं मला वाटतं. असं कमालानं सांगावं, या तुलसीदास वाण्यानं त्याच्याकडे बघावं आणि या कमालाचे देखील त्यानं पाय धरावे. श्रोतेहो, असा हा कमाल पूर्ण भक्त म्हणजे एक भक्त आणि कबीर अर्धा भक्त. म्हणून कबीर आणि कमाल ही बाप लेखांची जोडी अशी 1.5 भक्त म्हणून या काशी क्षेत्रामध्ये प्रसिद्ध झाले. संत कबीर काशी क्षेत्रातली भगवंताची रामरायाची कृपा त्यांच्यावर झाली आणि त्याच वेळेला त्यांनी या सगळ्यांवरही कृपा केली. या संसारामध्ये खऱ्या अर्थानं सुख नाही. सुख कशामध्ये आहे? हे सुख भगवंतांच्या आश्रयामध्ये आहे, भगवंतांच्या नामामध्ये आहे, भगवंतामध्ये आहे. जिथे जिथे भगवंत आहे, जिथे जिथे नाम आहे, भजन कीर्तन आहे, प्रवचन आहे, तिथे खऱ्या अर्थानं सुख आहे. आणि ते सुख मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करायचा आहे, कारण तेच खरं शाश्वत सुख आहे. पण आम्ही मात्र नाशिवंत सुखाच्या मागे लागलेलो आहोत. हे शाश्वत सुख हे मिळवण्याचा प्रयत्न करा. नाशिवंत सुखाच्या मागे लागू नका, कारण नाशिवंत सुख हे कसं आहे तर आमच्या नरहरी पंतांनी मूळ अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे, संसारीचे सुख आणबाबरी कोणी, संसारीचे सुख आणबाबरी कोणी, संसारीचे सुख आणबाबरी कोणी, काशुनिया कोणी तृप्त झाला, तृप्त झाला, काशुनिया कोणी तृप्त झाला, तृप्त झाला, संसारीचे सुख आणबाबरी आपले कलाकार या ग्रुपने आमचं हे नारदीय कीर्तन आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं. समाज प्रबोधनाचं हेही एक कार्य त्यांनी केलं. ही कीर्तनाची संधी त्यांनी आम्हाला दिली आणि म्हणून या आपले कलाकार या ग्रुपचे मी अत्यंत आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. धन्यवाद. श्रीराम.